मॅडम आमचं जेवण झालं. वा वा खूप छान. काय केलं बेटा तू? उभं राहायचं. वरण पोळी भात. वा वा खूप छान. तू काय नाश्ता केला बेटा? पोहा. ठीक आहे. तुम्ही तू काय केलीस बेटा? जेवण केली की नाश्ता केली? नाश्ता केला आणि उपमा. वा वा खूप छान. तर पहा आज वर्गामध्ये विद्यार्थी खूपच कमी दिसत आहेत. बाजार आहे की नाही आज? आठवडी बाजार आहे का आपल्या गावातला? आज आठवडी बाजार आहे. म्हणूनच विद्यार्थी कमी दिसत आहेत. ठीक आहे असू द्या. तर आपण काय करूया? एक गीत घेऊया. तर सर्वांनी उभे राहा. एक होती इडली, एक होती इडली, एक होती इडली, एक होती इडली, ती होती चिडली, ती होती चिडली, धावत धावत आली, धावत धावत आली, सांबारात बुडाली, सांबारात बुडाली, धावत धावत आली, धावत धावत आली, सांबारात बुडाली, सांबारात बुडाली, सांबार होते गरम गरम, सांबार होते गरम गरम, इडली झाली नरम नरम, इडली झाली गरम गरम, सांबार होते गरम गरम, सांबार होते गरम गरम, इडली झाली नरम नरम, इडली झाली नरम नरम, चमचा आला खुशीत, चमचा आला खुशीत, जाऊन बसला बशीत, जाऊन बसला बशीत, चमच्याने पाहिले इकडे तिकडे, चमच्याने पाहिले इकडे तिकडे, इडलीचे झाले तुकडे तुकडे, इडली झाले तुकडे तुकडे, इडली होती फारच मस्त, इडली होती फारच मस्त, इडली होती फारच मस्त, इडली होती फारच मस्त, आम्ही मुलांनी केली फस्त, आम्ही मुलांनी केली फस्त, आम्ही मुलांनी केली फस्त, आम्ही मुलांनी केली फस्त. वा वा खूप छान. Sit down. केली. मॅडम मी आईला कपडे वाळू घालण्यामध्ये मदत केली. ठीक आहे छान. ओम तू सांग बेटा तू काय मदत केली आईला घरकामात? मॅडम मी वर असलेले साखरेचे डबे आईला काढून. वा वा खूप छान. बर तू सांग बेटा तू शाळेत आल्यावर कोणती कामे केली वर्गात? आल्यानंतर शाळेत आल्यानंतर मॅडम मी वर्गाची स्वच्छता करण्यासाठी वा वा खूप छान. तू काय केलं बेटा? मी शाळेत यायच्या आधी घरची साफसफाई. ठीक आहे. खोटं बोलला तर मॅडम तर बरं असू द्या. बरं ठीक आहे. तू काय केलीस बेटा? आईला येताना काय मदत केली तू मॅडम मी घरकामात? आईला दुकानातून सामान आणून देतो. आणलं की खरंच? हो. काय आणून दिलं? साखर संपली होती, साखर आणून दिली. वा वा खूप छान. म्हणजे तुम्ही काही ना काही मदत आईला घरी आणि शाळेत आल्यावर सुद्धा तुम्ही काही कामे केली. तर म्हणजे ही काय आहे आपली जबाबदारी आहे ना? जबाबदारी म्हणजेच आपल्या अंगात असलेल्या चांगल्या सवयी आहेत. तर आज आपण हेच पाहणार आहोत की आपल्याला समाजात राहताना किंवा घरी कुटुंबामध्ये काही जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. तर यासाठी आपण काय करूया? 2 गट पाडूया आपल्या वर्गामध्ये. तर त्याच्यासाठी आपण एक होय नाही हा खेळ आपण घेणार आहोत. ठीक आहे? तर अर्धे विद्यार्थी एका गटात राहतील, गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक 2. ओके? तुम्ही थोडंसं बाजूबाजूला म्हणजे ते कसं चौघं, आहे? ते चौघं. आपण चौघं, ते चौघं. मॅडम, ते चौघं. ओम इकडे ये बेटा, मला फुगा काढून दे थोडंसं. काल मीच केलं, मलाच करा. छान छान धन्यवाद. तर पहा आता आपण ज्या जबाबदाऱ्या पार पाडतो तर होय आणि नाही आपल्याला असं फक्त हा असा एक छोटासा खेळ घ्यायचा आहे. तर मी काही जबाबदाऱ्या सांगणार आणि एकेका गटाला मी विचारणार. फक्त तुम्ही होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे. तर गट क्रमांक 1 ला विचारणार आहे मी आता. गृहपाठ पूर्ण करणे. सांग बेटा तू होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. Sit down. गट क्रमांक 2 खेळून झाल्यावर खेळणी आवरणे. होय. ठीक आहे. शाबाश. खोटे बोलणे. ते नाही बोलत होते. मग होय किंवा नाही
ठीक आहे. कचरा रस्त्यावर फेकणे नाही. माझ्या वस्तू जागेवर ठेवणे. झाडे तोडणे. जेवणानंतर ताट धुणे. ठीक आहे. वर्गात कचरा करणे. बागेत गेल्यावर फुले तोडणे. बागेत गेल्यावर फुले तोडणे. होय किंवा नाही? नाही. ओके, व्हेरी गुड. झाडे लावणे. होय. हा. तर आवडला का तुम्हाला हा खेळ? म्हणजे याच्यावरून आपण कोणत्या चांगल्या सवयी किंवा कोणत्या जबाबदाऱ्या आपण केल्या पाहिजे हे आपल्याला समजते. तर याचं आपण काय करूया परत. आता मी तुम्हाला जबाबदाऱ्या सांगितल्या, तर आता मी हा फुगा तुम्हाला देणार आणि तुम्ही ज्याच्याकडे फुगा येईल त्यानं काय करायचं आहे, एक याच्यातली जबाबदारी सांगायची आहे आणि आपल्या मित्राला हा फुगा पास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला या जबाबदाऱ्या परत एकदा काय होतील, याची उजळणी होऊन जाईल, तुमच्या मनामध्ये पक्क्या बसतील. ठीक आहे. गट क्रमांक 2 पासून चालू करू आपण. सर्गे वंदना, कोणतीही एक जबाबदारी सांग. आपल्या वस्तू जागा. वा वा, खूप छान. आणि टाळ्या वाजवायच्या लगेच. हा, उभं राहून सांगायचं बेटा. ठीक आहे, छान. तुम्हीच पास करायचं आणि एक जबाबदारी सांगायची. आपल्या रूमची स्वच्छता आपण स्वतः ठेवू. वा वा, छान. वस्तूची काळजी घ्या. आपले पुस्तक आपले सांभाळून ठेवले व्यवस्थित. छान, very good. जेवल्यानंतर आपले ताट स्वतः धुवून. छान. झाले संपलेत विद्यार्थी? विद्यार्थी माग असलेले तर ठीक आहे. आपण आज मग काय शिकलो बेटा, की आपल्याला काही चांगल्या सवयी किंवा काही ज्या जबाबदाऱ्या आहेत आपल्याला कुटुंबात आणि समाजात असताना, या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. तर उद्या येताना तुम्ही काय करायचं, होमवर्क म्हणून की ह्या जबाबदाऱ्या प्रत्येकानं 5 जबाबदाऱ्या लिहून आणायच्या. ठीक आहे. धन्यवाद.